संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. तुमच्या माझ्या सर्वांच्या वाट्याला संघर्ष येतो. ज्याच्या वाट्याला संघर्ष येत नाही तो माणूस या जगात जगण्याच्या लायकीचा नाही असं माझं मत आहे. 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर राम हे प्रभू श्री राम झाले. राजपुत्र असून सुद्धा साधारण गोकुळात गोपिकांसोबत राहणारे श्री कृष्ण हे भगवान श्री कृष्ण झाले. खऱ्याचा संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो त्याच्या वाट्याला भगवान पद प्राप्त होते. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. असाच एक संघर्षवीर, असाच एक संघर्ष योद्धा ज्याचं सगळं आयुष्य संघर्षाने भरलं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे बाळासाहेब जिजाऊंचा पुत्र, स्वराज्याचे पुत्र, सह्याद्रीचा पुत्र. 32 वर्षाचं आयुष्य लाभलं संभाजी महाराजांना आणि 50 वर्षाचं आयुष्य लाभलं शिवाजी महाराजांना. पण जोपर्यंत चंद्रसूर्य महाराष्ट्राच्या मातीत राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तुमच्या माझ्या काळात जिवंतच राहतील. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 450 वर्ष होऊन गेली. जो राजा या मातीसाठी झटला, ज्या राजाने या मातीसाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं तो मावळ्याचा राग अनंतात विलीन झाला. पण आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं रक्त सळसळतं. ही प्रेरणा जर कुणी दिली असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिली. लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात. त्याची नोंद सुद्धा कोणी ठेवत नाही. 375 वर्ष झाली शिवप्रभूंना जाऊन, शिवप्रभूंना जाऊन 350 वर्ष झाली शिवरायांना जाऊन. पण आजही जन्मलेल्या पोरांना सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, छत्रपती संभाजी महाराज कोण होते. त्याच्या कानावरती तोटावरती कधी जयजयकार बाहेर पडतो हे आमचं आम्हाला सुद्धा कळत नाही. हे आमचं आम्हाला सुद्धा कळत नाही. एक कर्तृत्व शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं आहे. शिवाजी महाराज घडले, संभाजी महाराज घडले आणि या दोन छत्रपतीला घडवण्याचे काम जर कुणी केले असेल तर ते म्हणजे बाळासाहेब जिजाऊंनी केले. तर ते म्हणजे बाळासाहेब जिजाऊंनी केले. म्हणूनच मी नेहमी म्हणत असते, जिजाऊ तुम्ही नसता तर नसतं दिसलं शिवशंभू ठावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसतं दिसलं शिवशंभू ठावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसतं दिसलं स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसतं दिसलं शिवसेनेच्या कुंकू भारी. पतिव्रताच्या किंकाळ्यावर मग घुमल्या असत्या रानुमाई. पतिव्रताच्या किंकाळ्यावर मग घुमल्या असत्या रानुमाई. अरे 385 वर्ष होऊन गेली अजूनही राजाची जशीच्या तशी आहे कीर्ती. अरे 385 वर्ष होऊन गेली अजूनही राजाची जशीच्या तशी आहे कीर्ती. 18 बघत जात समान करते माझ्या राजाची आरती. 18 बघत जात समान करते माझ्या राजाची आरती. राजांकडे बघितल्यावर पावन होते, राजांकडे बघितल्यावर लढायला होते पावनपुरती. असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. पावन झाली महाराष्ट्राची धरती, पावन झाली महाराष्ट्राची धरती. एवढं